अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. तिथून आहे ना दरोडेखोर घोड्यावर बसून येतात, मला दिसतायत. कोण म्हणताय? हा, आपला विषय काय चाललाय? अनंत वाचा बरळती बरळ. मग त्याचं ऐकून थोडं लगेच तो बहिरा काय म्हणतो, हो बरोबर आहे, टापांचा आवाज मी सुद्धा ऐकलाय. हा, तो म्हणतोय ते बरोबर आहे, दरोडेखोर आपल्याकडेच येत आहेत, घोड्यांवरच बसलेले आहेत, कारण टापांचा आवाज मी ऐकतोय. कोण बोलतय? बहिरा. आपला मुद्दा काय चाललाय? अनंत वाचा बरळती बरळ. आता जो तिसरा आहे, जो पांगळा आहे, तो काय म्हणतो की अरे आपल्याला आता पळायला पाहिजे, चोर येणार ना, मग आपल्याला पकडणार, मारणार, हन्ना, चला चला पळा पळा पळा. कोण बोलतय? आपला मुद्दा काय आहे? अनंत वाचा बरळती बरळ. आता जो चौथा, ज्याला हात नाहीये, लुळे आहे, तो असं एकदम त्याला काहीतरी झालेलं आहे. खरं आता आपल्याला कसं झालेलं आहे, त्यांना दिव्यांग म्हणावं लागतं, पण आपल्याला मुद्दा पटवून द्यायचा. आपण कुणाला नावं ठेवत नाहीये, कुणाच्या व्यंगावर आपण हसत नाहीये, आपल्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा. तर त्या हात नसलेला तो काय म्हणतो, अरे कशाला पळायचं, येऊ द्यात चोरांना, आपण चांगले 2-2 हात करूयात की त्यांच्या बरोबर लढायचं, कशाला घाबरून पळायचं. कोण म्हणताय? जो लोळा आहे, ज्याला हात नाहीये, कमजोर आहे, तो म्हणतोय. आपला मुद्दा कुठे आहे? हा, म्हणजे आहे, मुद्द्यावर आहोत आपण. बरं. मग जो शेवटी राहिलेला जो दरिद्री होता, तो काय म्हणतो की अरे नाही नाही, पळालंच पाहिजे बाबा इथून, ते जर चोर आले तर माझ्याकडचं सगळं लुटून नेतील, आपल्याला पळायला पाहिजे, पळा पळा जोर जोराने ओरडतो. आता हे कोण बोलतंय? दरिद्री. आपला मुद्दा कुठं आहे? अनंत वाचार बळावती. आता आंधळा पाहू शकतो का? नाही. बहिरा ऐकू शकतो का? नाही. पांगळा पळू शकत नाही, लोळा 2 हात करू शकत नाही, दरिद्र्याकडे काही नसतंच लुटायला, तरी तो घाबरलेला असतो. मग तुम्ही विचार करा, म्हणजे किती बडबड असते. खरंच त्याच्यात काही तथ्य आहे का? त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. मग आपण असं तथ्यहीन बोलत असतो, जे अपेक्षित नाही आहे संतांना. बघा, आंधळे आपणही आहोत. बघा, ही 5 जरी पात्र असली तरी हे सगळं आपल्याला लागू पडतंय. विठ्ठल विठ्ठल कसं लागू पडतं आपल्याला? प्रमाण आहे त्याचं. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही मित्र आंधळे, म्हणजे आपल्याला ज्ञानदृष्टी नाही, आपण अज्ञानी आहोत, म्हणून आपण काय आहोत? आंधळे आहोत, आपण बहिरे आहोत. आता तुम्ही म्हणा, ताई तुम्ही कीर्तन सांगताय, आम्ही ऐकतोय की आम्हाला का बहिरे म्हणता? त्या अर्थाने नाही, संतांची भाषा आहे. आपण बहिरे का आहोत? कारण संतांनी सांगितलेलं आपण ऐकत नाही, त्यांनी सांगितलेलं आपण आचरणात आणत नाही. म्हणून माऊली काय म्हणतात? अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञा तर माझे ऐका. प्रतिज्ञा करतात माऊली की तुम्ही लक्ष द्या, आम्ही काय सांगतो तिकडे लक्ष द्या आणि ऐका. त्यांना ऐका म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं असतं की तुम्ही, मी जे सांगतो ते तुम्ही आचरणात आणा. खरंच आपण संतांनी सांगितलेलं आचरणात आणतो का? नाही आणत. आणि म्हणून आपण काय आहोत? बहिरे आहोत. विठ्ठल तिसरा काय होता? तिसरा होता पांगळा. आपलं मन किती पांगळलेलं असतं. आपण खरंच मनाने धष्टपुष्ट आहोत का? थोडंसं संकट आलं कसं रडतो आपण, कसं गळून जातो. आपल्यात का ती हिंमत येत नाही संकटाला तोंड द्यायची? कारण आपण पांगळे आहोत. आपण जीवनामध्ये आनंद भोगण्यासाठी आलेलो असतो ना, आपण तो आनंद न घेता, भगवंताच्या नामचिंतनाचा आनंद न घेता आपण काय करतो आहोत? संसारात इतकं गळून जातो. त्याने आपलं मन अतिशय पांगळं बनलेलं असतं आणि त्याच्यामुळे संत आपल्याला पांगळं म्हणतात. मग दुसरा जो दुर्बल सांगितलेला, हाताने दुर्बल आहे, पुरुषार्थ साधायचा असतो, धर्म, काम, अर्थ, मोक्ष. म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म कशासाठी दिलाय देवानी? मोक्ष मिळवण्यासाठी. मग त्याच्यासाठी जी साधना करावी लागते तो आपण करत नाही.
म्हणून आपण काय आहोत, लोळे आहोत. विठ्ठला विठ्ठला. आणि 5वा जो दरिद्री सांगितलेला आहे, आपण काय आहोत तर कर्म दरिद्री. संतांच्या भाषेत मला मी कोणाला बोलायचा तेवढा अधिकार नाही आहे, पण संत आपल्याला कर्मदरिद्री का म्हणतात, कारण आपल्याला सत्संग मिळत असतो, सद्गुरू मिळत असतात, नाम मिळत असतं, सगळं भाग्याने मनुष्य देह देवाने दिलेला आहे, तरी त्याचा उपयोग म्हणजे जे सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मिळवण्यासाठी मिळालेलं आहे ते करत नाही, ते साधत नाही. मनुष्य देहाल ज्यासाठी पाठवले ते सोडून आपण बाकीचं सगळं करतो, परमेश्वरापासून लांब राहतो. आणि म्हणून देव आपल्याला, संत आपल्याला काय म्हणतात, दरिद्री म्हणतात. हा त्या दृष्टांताचा अर्थ आहे. म्हणजे आपण काय करतो, संसारातल्या गोष्टी जास्त बोलतो हरिनाम घेण्यापेक्षा. मग काय केलं पाहिजे, आपण मंदिरं बांधलेले, आता अयोध्येचं मंदिर बांधलेलं आहे की किती 500 वर्षाचा लढा दिला आपण. मग ही जी जागजागी मंदिरं बांधलेली आहे, इथे बाजूला मंदिर आहे, आपल्या घरातही मंदिर असतं. आपण काय करतो, मंदिराचं घर करतो. घराचं मंदिर करण्याऐवजी आपण मंदिराचं घर करतो. मग मंदिर कशासाठी बांधलेले, देवाला काय अपेक्षित आहे, संतांना काय अपेक्षित आहे, ते अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली सांगतात. देवाची द्वारी उभा क्षण भारी, देवाची द्वारी उभा क्षण भारी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. आता इथं देवाची ये द्वारी म्हटलंय की देवळाची ये द्वारी म्हटलंय, काय सांगितलंय, देवाची ये द्वारी. आता देवाच्या द्वारी तर तसं पाहिलं तर आपले पंडित पुजारी त्यांच्या पिढ्यानपिढ्या जातात, मग त्यांना चारी मुक्ती प्राप्त होतात का, तर नाही होत आहे. आपण पाहिलेले अनेक मंदिरांमध्ये रक्ताचे सडे पडलेले, देवाच्या दारात 24 तास असून सुद्धा, पिढ्यानपिढ्या जाऊन सुद्धा, मग त्यांना का नाही मुक्ती मिळत आहे. तर देवाची द्वार याचा अर्थ वेगळा आहे संतांना अपेक्षित असलेला. बघा, आता जर तुम्हाला कॉलेजला जायचंय, ऍडमिशन घ्यायचंय, तर तुम्हाला काय करावं लागतं, आधी 10वीची परीक्षा पास व्हावं लागतं. म्हणजे 10वीची परीक्षा पास होणं हे त्या कॉलेजचं द्वार झालं. संतांकडून जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तिथे तुम्हाला, जेथे ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दारवंटा. म्हणजे जर संतांकडून, गुरुकडून ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तिथं तुम्हाला सेवा करावी लागते. म्हणजे सेवा हे तिथलं द्वार झालं. तसं जर परमेश्वराच्या देवाची या द्वारी उभं राहायचंय म्हणजे त्याच्यासाठी कुठलं द्वार आहे, तर हा नरदेह आहे, संतांनी सांगितलेला आहे. कारण या नरदेहाशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती करता येत नाही. देव आणि तुमचा काय संबंध आहे हे नरदेहात आल्यावरच कळतं. आणि म्हणून देह हे देवाचं द्वार. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, दादाने त्याच्या नावासारखंच उत्तम असं प्रमाण दिलेलं आहे. देवाचे म्हणजे शरीर हे देवाचं प्राप्त करण्याचं द्वार आहे, साधन आहे. मग देवाच्या द्वारी म्हणजे मग कसं उभं राहायचं, तर एक क्षण, मग तो क्षण कुठला, क्षण म्हटला ना की आपली पापणी लावते ना तेवढ्या वेळेला क्षण म्हटलेला आहे. मग हे तर पुजारी इतके वर्ष असतात की देवाच्या पुढे अनेक लोक उपासना करतात की कितीतरी साधना करतात, भजन कीर्तन प्रवचन खूप करतात. मग का नाही त्यांना ते प्राप्त होत आहे, कारण जसं अपेक्षित आहे की सर्वस्वाचा विसर पडून
अंतःकरण असं मोकळं करून जेव्हा परमेश्वराचं चिंतन स्मरण केलं जातं तो क्षण तसा साधला पाहिजे क्षण, आणि तो साधला जात नाही. मग तो कुणाला एक क्षणही असू शकतो, एक जन्माचाही क्षण असतो, काहींना अनंत जन्माचे क्षण मोजावे लागतात, तो क्षण वेगळा. आणि मग चारही मुक्ती साधी यायला सांगतायत माऊली पुढे. 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत माऊलींनी. कुठल्या आहेत ते? सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. सलोकता म्हणजे काय की भगवंत आपल्या भक्ताला त्याच्या लोकाची प्राप्ती करून देतो. मग ही कोणाला करून दिलेली आहे? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाची प्राप्ती झाली. ज्ञानेश्वरीत प्रमाण दिलेलं आहे. सलोकता देताना वैकुंठ भुवनी घर केले. भगवंत आपल्या भक्ताला त्याचा लोक म्हणजे वैकुंठात भगवंत राहतो तो प्राप्त करून देतो. ती झाली सलोकता मुक्ती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुसरी आहे समीपता. समीपता म्हणजे परमेश्वरानं जवळ घेणं, त्याचा सहवास मिळणं. मग ह्याच अभंगात जो सेवेला घेतला त्याच्यातच लिहिलेला आहे माऊलींनी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. जो भगवान परमात्मा देवकीच्या पोटी जन्माला आला त्यालाही त्याचा सहवास मिळाला नाही. ज्या यशोदा मैयाने लहानचं मोठं केलं तिलाही फारसा सहवास मिळाला नाही, तिलाही विरह प्राप्त झाला. ज्या द्वारकेचा तो राजा झाला जिथं 16,108 त्याच्या बायका होत्या त्या राण्यांनाही भगवान परमात्म्याचा सहवास तितका मिळाला नाही. मग सगळ्यात जास्त सहवास जर कोणाला मिळाला आहे तो पांडवांना मिळाला आहे. कारण पांडवांचं तितकं नामचिंतन होतं. त्याचं उदाहरण पुढे सांगेल. पण म्हणजे ही समीपता, ही जी मुक्ती आहे, हे जे आहे भगवंताने जवळ करणं आहे, ते प्रेम देणं आहे, ते त्याला समीपता मुक्ती म्हटलेलं आहे. आणि ती पांडवांना मग प्राप्त झाली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सायुज्यता. तिसरी मुक्ती आहे सायुज्यता. सायुज्यता कुणाला प्राप्त झाली बघा, तुम्हाला आठवत असेल. सायुज्यता म्हणजे काय ते हरिपाठातच प्रमाण दिलेलं आहे. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. ज्ञानदेव घोडे संगाते सजने. ज्ञानदेव घोडे संगते सजने. ज्ञानदेव घोडे संगते सजने. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे. ही मुक्ती फार महत्वाची आहे. की नामदेवरायांच्या बरोबर भगवान परमात्मा रोज जेवत होता, पण जेव्हा कुत्र्याच्या रूपाने भगवंताला भाकरी घेतली, त्यांनी काठी मारली, भगवंताच्या पायाला लागली. त्याला कळालंच नाही की त्या रूपामध्ये भगवंत आलेला आहे. हे कधी कळालं? भगवंत सर्वव्यापी आहे. जेव्हा विसोबा खेचरांना शरण गेले नामदेवराय, गुरु कृपा झाली, सायुज्यता प्राप्त झाली आणि सर्व विश्वामध्ये चराचरामध्ये व्यापून असलेल्या परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं. त्यावेळेला त्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन नामदेवराय पळाले. म्हणजे ही कुठली झाली? सायुज्यता. चौथी मुक्ती राहिलेली आहे ती स्वरूपता. म्हणजे भगवंत आपल्या भक्ताला स्वतःचं स्वरूप प्राप्त करून चतुर्भुज नर होऊन ठेले. म्हणजे भगवंताने काय केलं की आपलं स्वरूप, भगवंत कसं आहे? चतुर्भुज आहे. मग अशा कुठल्या भक्ताला भगवंताने चतुर्भुज केलं होतं? आहे कल्पना तुम्हाला? काही वाचलेलं असेल, भागवत कथेत ऐकलं असेल, आठवतंय का? चला मीच सांगते, माझी जबाबदारी आहे. मी तो उभी आहे ना
ना सांगायला. राजसूय यज्ञ झाला. महाभारताच्या मध्ये प्रसंग येतो की राजसूय यज्ञ केला पांडवांनी आणि त्यावेळेला सैरंध्री म्हणजे द्रौपदी आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढण्याचं काम करत होती आणि ते जेवण वाढता वाढता तिच्या चोळीची गाठ सुटली. कौरवांच्या लक्षात आलं की आता हिची फजिती झाली पाहिजे म्हणून तिला इतकं मागायला लागले. हा इकडे मागतोय, तो तिकडे मागतोय. तिला गाठ बांधायला वेळ मिळू नये, तिची फजिती व्हावी म्हणून कौरव प्रयत्न करत होते आणि ते भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं आणि त्या क्षणाला द्रौपदीला चतुर्भुज केलं. 2 हाताने तिने चोळीची गाठ बांधली आणि 2 हाताने कौरवांना जेवण वाढलेलं आहे. म्हणून साईंच्या ह्या 4 मुक्ती भगवंताने आपला कशामुळे मिळतात? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधेल. देवाच्या दारात जर आपण क्षणभर उभं राहिलो मनापासून फक्त त्याचं होऊन तर आपल्याला ह्या 4 मुक्तींचा अधिकार प्राप्त होतो. पण त्याच्यासाठी अजून काय केलं पाहिजे तर अभंगाचं 2रं चरण. माणसाच्या जीवनात भाग्य कधी असतं? कशाला भाग्य म्हटलंय माहितीये का? ज्या वेळेला आपल्या गुरूंसमोर आपल्याला सेवा करायला मिळते आणि आपल्या सेवेला साथ द्यायला कृपा करायला आपले सद्गुरू आपल्या बाजूला उभे असतात. आणि आज खरंच मला खूप आनंद होतोय आणि खूप मनापासून समाधान होतंय की सगळी गुरुवर मंडळी माझ्या बाजूला इथे उभी आहेत, मला साथ देत आहे, माझी सेवा चांगली घडावी म्हणून माझ्यासाठी इतके तळमळीने ते आलेले आहेत. मी त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजव, मनापासून त्यांना धन्यवाद देते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा 2 वेळा म्हटलेलं आहे. हरी म्हणा म्हणजे नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. आपल्याला माऊली सांगतात की हरिमुखे म्हणा 2 वेळा सांगितलेलं आहे. जर गंगेत आपण स्नान केलं ना तर आत्तापर्यंत झालेल्या पापाची निवृत्ती होते. पुण्य साठत नाही, पापाची निवृत्ती होते. कारण गंगेतनं बाहेर पडले की तुम्ही पाप करायला मोकळे असता. मग हे पुण्य तिथे येत नाही कारण आत्तापर्यंत झालेलं पापाचा नाश गंगा मैया करते. पण हरिनाम असं आहे, एकदा हरी म्हटलं की तुमचं आत्तापर्यंतचं पाप नाहीसं होतंय. पण दुसऱ्यांदा हरी म्हणता तेव्हा पुण्य साठतंय. तुम्ही जर उपनार पाहिलं का गावाला शेतीमध्ये तुमचं असतं की नाही धान्य, आता उपनार निघालं, पहिलं खळं असायचं, मग ते उपनायला लागायचं, बैल वगैरे फिरायचे वगैरे. आता मशीन निघालेलं आहे, त्याच्यात सरळ धान्य असं टाकलं जातं, पेंड्याच्या पेंड्या टाकल्या जातात आणि एका बाजूला तो भुसा सगळा उडून जातो आणि धान्य एका बाजूला स्वच्छ असं गोळा होतं. तसं हरिनामाने काय होतं की जेव्हा पहिल्यांदा हरी म्हणतो तेव्हा आपला पापाचा भुसा असा उडून जातो आणि दुसऱ्यांदा हरी म्हणतो त्यावेळेला ते पुण्य असं एका ठिकाणी साठत जातं. म्हणजे आत्ताच्या जन्मातही तुम्हाला ते त्याचा उपयोग होणारच आहे, पण पुढेही त्याचा मृत्यू नंतर सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. ते पुण्य तुमच्या वाट्यात राहणार आहे, तुमच्या बरोबर कामाला येणार आहे. म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. LICचं माझं स्लोगन आहे आणि ते मला फार आवडतं. अध्यात्मासाठी मला फार वापरावंसच वाटतं कारण ते अगदी परफेक्ट आहे. ते तसं हरिनाम म्हणजे आपलं हरी नामाचं महत्व वेदांनाही सांगता आलेलं नाही. शेषही कमी पडलेला आहे. शेषालाही गाताला नाही हरायचा महिमा, नामाचा महिमा असं संत सांगतात. असं वेदांनाही नेती नेती म्हटलेलं आहे. तर आता वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे राम कृष्ण हरी. जेव्हा आपण राम उच्चारतो ना, राम म्हणताना आपल्यातून आ होतो आणि आपलं पाप सगळं बाहेर जातं आणि गेलेलं पाप पुन्हा आत येऊ नये
याचा बंदोबस्त भगवंतानी केलं बरं. मग म्हणतो आपण आणि तोंड मिटतंय. बघा बरं करून राम म्हणा बरं. चला तेवढं थोडंसं पाप जाईल ना निघून. हा तर ते राम म्हणजे नामाचा महिमा की राम म्हणताना आ झाल्याबरोबर सगळं पाप आपलं बाहेर जातं. मग म्हणतो तोंड मिटतं आणि म्हणजे ते पुन्हा येत नाही. कोरोनाच्या लाटा आल्या परत परत, पण पापाच्या लाटा येत नाही परत. भगवंताच्या नामाचा महिमा आहे तो. एकदा भगवंताचं नाम घ्यायची सवय लागली की पापाची बुद्धी सुद्धा नाहीशी होती आणि नाम घेताना कुठला दोष लागत नाही. आंघोळ केली पाहिजे, शुद्ध शुभ्र कपडे घातले पाहिजे असं काही नाही. नामाला कुठलाही दोष नाही. सगळे दोष निवारण करायचं सामर्थ्य नामामध्ये आहे. जेव्हा आपण कृष्ण म्हणतो बरं, राम झाला तर कृष्ण. एको अपि कृष्णस्य कृतः दशाश्वमेघान भूतेन तुल्य. दशाश्वमेघान पुनरती जन्म प्रणाम कृष्ण न पुनर्भवाय. हा कृष्ण प्रणाम न पुनर्भवाय. याच्यासाठी सद्गुरू बरोबर पाहिजे. बाबा थँक्यू. हा तर म्हणजे की कृष्णाचं नाम जर एकदा घेतलं तर तुम्हाला पुन्हा जन्म नाही, पण 10 अश्वमेघ यज्ञाचं पुण्यही मिळतं. पण 10 अश्वमेघ यज्ञ केल्यानंतर इंद्र पद मिळतं, पण ते पुण्य संपलं की त्याला पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. कावटी सरे मृत्यू लोकात म्हणजे मृत्यू लोकात पुन्हा यावं लागतं. पुण्य संपलं चला खाली. कायम काही इंद्रपद नाही, खुर्ची नाही. 5 वर्ष संपलं चला इलेक्शन पुन्हा. तुमचा मतदानाचा कोटा संपला, बरोबर की नाही. तसं 10 अश्वमेघाचं पुण्य मिळालं, ते पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही इंद्रपदावर आहात. ते पुण्य संपला की निघायचं तुम्ही पुन्हा पुण्य जमा करायला. पण कृष्ण नामाचा महिमा असा आहे की ते एकदा जरी तुम्ही उच्चार केला तरी तुम्हाला पुन्हा जन्म नाही. तुम्ही म्हणाल असं कसं काय? हो, जरी मिळाला तुमच्या कर्माने. बघा मी काय सांगते की आपण बरेचसे कर्म केलेलं साठवून ठेवलेलं असतं ना, त्याचं फळ भोगायचं असतंय ना. मग त्याच्यानुसार पुन्हा जन्म जरी असला तुमच्या प्रारब्धाने तरी तो अशा भक्ताच्या घरी भगवंत जन्माला घालतो की पुढे तुमच्या अध्यात्माची वाटचाल मात्र जोरदार होते. तो असं कुठेही नरकात कुठेतरी असं नाही टाकत आहे. तो नाम कृष्णाचं नाम ते तुमचं उद्धार तुम्हाला तारल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरा आहे मंत्रातला तिसरा शब्द हे हरी. हरी काय करतो? सगळ्या दुःखाचं हरण करतो, सगळ्या विकारांचं हरण करतो, आपल्यातल्या अहममतेचं हरण करतो. सर्व पाप ताप दुरित सगळं 3 प्रकारचे दोष सगळं काही घालवायचं सामर्थ्य हरण करतो. तो आहे हरी. म्हणून आपल्याला म्हणायचं असतं राम कृष्ण हरी. जेव्हा आपण मोबाईलवर काय बोलतो, हाय हॅलो कसं आहे बरं आहे का, असं नाही. रामकृष्ण हरी म्हणायला लागला. त्या निमित्त नकळत तुमचा विस्तवावर पाय पडला तरी चटका बसल्याशिवाय राहत नाही. तो म्हणत नाही की अरे चुकून पाय पडलाय नको भाजायला नको चटका द्यायला. नाम तसंच आहे. नकळत जरी तुमच्याकडून नाम घेतलं गेलं तरी त्याचा प्रभाव त्याचं पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाम कसं घ्यायचं, किती घ्यायचं आणि काय करायचं हे माऊली आपल्याला अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. असोनी संसारे असोनी संसारे असोनी संसारे असोनी संसारे असोनी संसारे असोनी संसारे शास्त्र भारी पाया सदा वेद शास्त्र भारी पाया सदा. हरे मुखे मना हरि दुखे मना हरि दुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना
जिव्हे वेगू करे. माऊलींना काही लोकांनी विचारलं की तुम्ही सांगताय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हे सगळं जे काय तुम्ही सांगताय, मग आता आम्हाला संसार सोडावा लागेल का? तुमच्यासारखं आम्हाला संन्यास घ्यावा लागेल का? भगी वस्त्र घालावी लागतील का? आणि असं तुमच्यासारखं असं बाहेर सतत फिरावं लागेल का? तेव्हा माऊली म्हणतात की त्याची अजिबात गरज नाही. तुम्ही संसारात राहूनही परमार्थ साधू शकता. भगवंताचं नाम घ्यायला काही तुम्हाला संन्यास घेण्याची गरज नाही. म्हणजे संसारात असून आपलं नाम खाता पिता उठता बसता नाम घेता येतं की? प्रत्येक घासाला नाम घेतलं तरी ते भगवंताचे. काम करता करता भगवंताचं नाम घ्या. अगदी जेवताना जरी भगवंताचं नाम घेतलं तरी नाम घेता ग्रासोग्रासी ती जेविला उपवाशी. आता याच्यासाठी मला दृष्टांत आठवला की भगवान परमात्मा त्यावेळेला त्याच्या अवतारात दुर्वास मुनी आले होते आणि यमुनेच्या पलीकडे जाऊन बसले होते आणि त्यांना जेवण घेऊन पाठवलेलं भगवंताने त्याच्या 25 स्त्रियांना पाट्या अन्न घेऊन गेले आणि तिथे एका जागी बसून त्यांनी खाल्लं दुर्वासांनी. आणि निघताना यमुनेला तर पूर आला होता आणि दुर्वास मुनी म्हणतात की चला तुम्ही असं सांगा यमुनेला की जर मी गाडीभर अन्न खाऊन जर दुर्वास ऋषी उपाशी असते तर मला वाट सोड. आता त्यांनी कपाळाला हात लावला. आमच्या समोर ह्या बाबांनी 25 पाट्या अन्न खाल्लं, गाडीभर अन्न खाल्लंय आणि म्हणतो मी उपवाशी आहे. आता यमुनामाई कशी आम्हाला वाट सोडेल? कसं खोटं बोलायचं? पण त्यात रुक्मिणी माता होती, ती म्हणते अरे सांगितलंय ना, ऋषींनी सांगितलेलं आहे ना, ते ऐकायचं. आणि मग यमुनेच्या तीरावर जातात आणि म्हणतात यमुनामाई जर दुर्वास मुनी गाडाभर अन्न खाऊन उपवाशी असतील तर वाट सोड. आणि यमुनामाई वाट सोडते. म्हणजे काय झालेलं की आपण प्रत्येक घासाला भगवंताचं नाम घेतो. आपल्याकडे उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म म्हणतो की नाही आपण? म्हणजे देवाने काय सांगितलं, मी जठराग्नी म्हणून मीच आहे, तुमचं अन्न पचवणारा मी आहे. मग जर त्या अग्नीमध्ये तुम्ही अन्न भगवंताचं नाम घेता घेता जर घेतलं तर काय होतं? स्वाहा कृष्णार्पण. मग जर प्रत्येक घास कृष्णार्पण झाला तर कर्मही असेच कृष्णार्पण करायची. म्हणजे कुठलंही कर्म बाधत नाही. म्हणजे भगवंताने काय सांग, म्हणजे तुम्हाला संन्यास घ्यायची गरज आहे का? प्रत्येक काम करताना दळिता कांडिता तुझं गायीनं मी अनंता जनाबाई म्हणते. कितीतरी महिला संत अशा भगिनी होऊन गेलेल्या आहेत, संसारात राहून त्यांनी प्रपंच करून परमार्थ साधलेला आहे. मग आपल्याला का जमत नाही? आपलं काय असतं? मोबाईल चालू असतो, यूट्यूब चालू असतं, मग काहीतरी अजून वेगळं त्याच्यात चालू असतं, चॅटिंग चालू असतं, फोन चालू असतो. आता मध्ये त्या दिवशी फार छान व्हिडिओ आला होता. बाईने मोबाईल पाहता पाहता मुलाला फ्रीजमध्येच ठेवलं होतं आणि शोधते घरभर कुठे नवरा पण आला आतून बाहेर, मूल कुठं गेलं आणि मग नवरा कानोसा घेतोय, आवाज कुठून येतोय? तो पोरगं रडत होतं फ्रीजमध्ये आणि मग तो फ्रीज उघडला. ही आज आपली अवस्था आहे. मग आपण सगळ्यात जास्त महत्व कशाला देतोय? मोबाईलला देतोय. आपल्या मुलापेक्षा सुद्धा, आपल्या संसारापेक्षा, आपल्या हा जो सुंदर असा नरदेह भगवंतानी दिलेला आहे हे नामस्मरणात घालवण्यापेक्षा हात पाय दिले इंद्रिय हातपाय कान. म्हणजे आपल्याला हे सगळे जे दशेंद्रिय दिलेले आहेत, बुद्धी दिले, मन दिलेलं आहे, इतकं सगळं वैभव दिलेलं आहे भगवंतानी. आपण सामान्य माणसं नाही हो. तुम्हाला तर खरं सांगू, भगवंताची लेकरं आहोत, प्रत्यक्ष परमेश्वराची लेकरं आहे. आपण स्वतःला गरीब का समजायचं? आमचे बाबा नेहमी सांगतात, अहो राजाची मुलं तुम्ही,
गरिबासारखा का विचार करता? आपण गरीब नाहीच आहोत, आपण भगवंताची लेकरं आहोत. पण आपण कुठे आपलं घोड अडतंय सांगू. एक दृष्टांत देते. आता उत्तम दादा चांगलं गातोय, पण आता मला उत्तम दादावरच मला दृष्टांत द्यावं असं वाटतोय. देऊ काय दादा? आता काय झालेलं आहे, दादाच्या भावाचं लग्न जमलंय. आता भागवत बाबांनी काय केलेलं आहे, दादाकडे 1 लाख रुपये दिले आणि दादाला सांगितलं की ठाण्याला जा, बी केबिनला वामनहरी पेठ्यांचं दुकान आहे आणि नवरीसाठी मंगळसूत्र घेऊन ये. आता दादा निघाला मुलुंड कॉलनी मधून. थोडा पुढे आला चालत, स्कूटी होती त्याच्याकडं. मधीच दिसलं येवल्याचा अमृततुल्य चहा. दादा वळाला चहा घ्यायला. चहा घेतला. थोडा पुढे आला, मग समोसा दिसला. थोडासा वास इतका तळत होता, इतका छान वास सुटलेला, मोह आवरला नाही. दादा गेला तिथे, समोसा खाल्ला, जरा बरं वाटलं. त्याच्या पोटाची टाकी भरली, पण स्कूटीची टाकी भरायची होती. पुढे आला झोझोवाला पेट्रोल पंप, तिथं ती टाकी भरून घेतली. तिथून पुढे गेला चेक नाक्याला, तिथं आपली दीपाताई भेटली, प्रियंकाताई दिसली आणि त्यांच्या घराच्या समोरच शिल्पा हॉटेल आहे. चल दादा पार्टी करूयात आपण. दादाला काय, चला आता बहिणी म्हणतायत पार्टी करूयात, नाही कसं म्हणायचं, बहिणींचं मन कसं मोडायचं. दादा मोठ्या मनाचा. मग दादाने दिली पार्टी. दादा गेला पुढे. तिथून पुढे निघाल्यावर आलं टिपटॉप प्लाझा. टिपटॉप प्लाझाला सिल्क इंडियाचा सेल लागला होता. आता नवरीला फक्त मंगळसूत्रच पाहिजे का, शालू नको का? दादा गेला बनारसी शालू घ्यायला नवरीसाठी. बघ दादा लग्नाची तयारी चालू आहे. हा, आणि मग तिथे सिल्क इंडियाचा शोरूम लागलेला सेल, तिथून बनारसी शालू घेतला नवरीसाठी. पण नवरीलाच का, मग माझ्या आईला नको का, माझ्या ताईला नको का? मग अजून त्यांना दोघींना म्हणजे अशा 3 साड्या बनारसी दादानी खरेदी केल्या. मग ते घेऊन गेला पुढे नवपाड्याला. तिथे आला टायटनचा शोरूम. नवरदेवाच्या हातात घड्याळ नको का? आता स्मार्ट वॉचची किती फॅशन आहे, साधं घड्याळ कशाला, नाही का? स्मार्ट वॉच पाहिजे की नाही? नवरदेव शोभला पाहिजे की नाही? मग उत्तम दादाचा भाऊ आहे नवरदेव म्हणजे. मग दादाने तिथे घेतलं स्मार्ट वॉच. थोडासा पुढं गेला, मोबाईलचा शोरूम लागला. आयफोन पाहिजे. आता स्टेटस सिम्बॉल झालंय ना. मोबाईल किती हजाराचा आहे ते एक स्टेटस झाले. मला आहे ना एसटी मध्ये एक बाई भेटली होती. तिचा मुलगा एका कंपनीमध्ये साध्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता. कुठल्या कामाला मी नावं ठेवत नाहीये, पण परिस्थिती बघा. भाड्याच्या घरात राहत होती आणि ती फोनवर बोलत होती. मुलगा सांगत होता 51,000चा मोबाईल घेतला. मुलाला पगार होता 7,500 आणि त्या मुलाने घेतला होता 51,000चा मोबाईल कर्ज काढून हप्त्यावर. मग आता तुम्ही विचार करू शकता, म्हणजे स्टेटस सिम्बॉल झालाय ना. माझ्या हातात जेवढा मोठा मोबाईल, जेवढा महागडा मोबाईल, तेवढा मी श्रीमंत देखावा नाही. मग दादालाही वाटलं चला नवरदेव सुद्धा आपला शोभला पाहिजे मंडपात, जरा आपलंही कॉलर ताट होईल म्हणून दादाने घेतला मोबाईल. आता त्याच्या काय काय क्वालिटी मला नाही माहित. दादा माझा साधाच असतो. हा, आणि तिथून दादा जे पोहोचला बी केबिनला, वामनहरी पेठ्यांच्या दुकानाच्या दरवाजात गेला. दादाने खिशात हात घातला, 1 रुपया शिल्लक राहिला. दादा तिथून परत रिटर्न बाबाकडे आला. बाबांनी विचारलं तू मंगळसूत्र कुठे आहे? बाबांना सांगतोय खर्च झाले, हे सगळं बाकीचं. बाबा विचारतो तुला कशासाठी पाठवलं होतं? मंगळसूत्र आणायला. तू काय आणलं? साड्याच. अगदी तसं आपलं झालंय. 9 महिन्याच्या गर्भवासामध्ये आईच्या गर्भात असताना भगवंताला वचन दिलं, देवा तू या वेदनेतून आम्हाला मुक्त कर, या घाणीतून मुक्त कर, मी तुला कधी विसरणार नाही. भगवंताने आम्हाला मोक्षासाठी पाठवलं, सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी पाठवलं, नामचिंतनासाठी पाठवलं, साधनेसाठी पाठवलं. पण आम्ही ते साध्य न करता मायेच्या बाजारात काय करत बाकीच्याच खरेदी करत बसलो. दिला देह भजन गोविंदा भजन गोविंदा
भजनासाठी हा देह असा गोमटासा सुंदर देह दिला, पण आपण इतर गोष्टींमध्ये खर्च केला. म्हणजे आपण काय केलं? महादेव को छोड़ दिया पूजवा जाय भवानी. महादेवाची प्राप्ती करायच्या ऐवजी आपण मायेच्या आहारी गेलो. म्हणून माऊली कसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीन. साधं सोपं साधन दिलेलं आहे, पण आपल्याला फार अवघड पाहिजे असतं. मला एका भगिनीने फोन करून विचारलं पशुपती व्रत काय असतं. म्हटलं मी पहिल्यांदा ऐकलं. कुठून कुठून शोधून काढतात कुठलं व्रत काय माहिती. इथं साधं सोपं सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. इतकं सोपं सोडून भगवंताचं नाम घ्यायचं सोडून कुठून कुठून या व्रत शोधून काढतात. त्या गुगलवाल्यांना काही काम नाहीये. मला कळलं नाही काय. मला पहिल्यांदा नाव ऐकलं. म्हणलं बाई मला त्याच्याबद्दल काही माहित नाही. मग आता एकदा आपण पांडुरंगाचा गजर करूया सगळे मिळून. टाळी वाजवा. बारकुमा माऊली सांगतात देवाची दारी उभा क्षणाभरी तेने मुक्तीच्या क्षणभर उभं राहिले तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होणार आहे. त्याच्यासाठी हरिनाम म्हणा, संसारात राहून भगवंताचं नाम घ्या असं वेदशास्त्र सुद्धा हात वर करून आपल्याला सांगत आहे. ह्या सगळ्याचा संबंध काय आहे? माऊलींनी प्रत्येक अभंगामध्ये अनुबंध चतुष्टय वापरलेला आहे. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? वेदांतानुसार या अभंगाचा अधिकारी कोण आहे, याचा विषय काय आहे, याचं फळ काय आणि याचा संबंध काय आहे. तर याचा अधिकारी कोण सांगितलं? अभंगाचा अधिकारी असोनी संसारी जिव्हे वेगू करी. याचा विषय काय आहे? तर हरिमुखे म्हणा. याचं प्रयोजन काय आहे? तर पुण्याची गणना कोण करी. आणि याचा संबंध काय आहे? तर शेवटच्या चरणामध्ये हा संबंध येतो. Thank you.
एकदा उद्धव महाराज भगवंताला म्हणतात की देवा, अरे मी इतका ज्ञानी आहे, वेद संपन्न आहे, तू मला भगवद्गीता सुद्धा तू मला सांगितलेली आहे आणि इतका मी हुशार, इतका तुझा अनन्य भक्त असताना सुद्धा तू सारखा अर्जुन अर्जुन, पांडव पांडव, कुंती, द्रौपदी ह्यांची नावं का तुझ्या तोंडात असतात? तू का त्यांच्यासाठी सारखा पळत असतो? नेमकी का मी कुठे कमी पडतो? स्वतः त्याला उद्धव महाराजांना थोडासा हेवा वाटला पांडवांचा. भगवंत हसले. आता तुम्हाला माहिती, भगवान कृष्ण परमात्मा कधी सरळ उभा राहत नाही, तो सरळ उत्तरे कधी कोणाला देत नाही. म्हणून MBA सुद्धा कृष्ण नीती शिकवली जाते. तर असा तो कृष्ण परमात्मा फक्त हसला आणि म्हणाला की उद्धवा, मी तुला याचं उत्तर पुन्हा कधीतरी देईल. आणि एक दिवस असं झालं की भगवान परमात्मा पांडवांच्या घरी गेला, महालात त्यांना भेटायला गेला आणि असं सगळ्या गप्पा मारत बसलेले. आता त्यांच्या गप्पा म्हणजे आपल्यासारख्या नाही, काय भाजी केली, काय कुठे साडी आली, कुठली फॅशन आली, कुठली रेसिपी चांगली, अशा नाही. भगवंताच्या आणि त्याच्या भक्तांच्या गप्पा चालल्या होत्या. आणि त्या गप्पा मारत असताना अर्जुनाला झोप लागले. त्याने भगवंताच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि झोपी गेला. बघा भाग्य त्याचं की परमात्म्याच्या मांडीवर डोकं टेकवायला मिळालेलं आहे आणि तो झोपलेला आहे, घोरायला लागला. आणि मग हळूहळू गप्पा संपल्या, बाकीचे आपापल्या महालात निघून गेले. आणि त्या वेळेला उद्धव महाराज त्या ठिकाणी येतात. त्यांना कल्पनाच नाही की अर्जुन झोपलेला आहे, घोरत आहे. मोठ्याने बोलायला लागल्याबरोबर भगवान परमात्मा त्याला खुणावतात, मोठ्याने बोलू नकोस, माझा अर्जुन झोपलाय. बघा, एक बार मुख से कहो तुलसीदास मेरा. इथं भगवंत म्हणतोय उद्धवाला, माझा अर्जुन झोपलेला आहे, हळूच खुणावलेला आहे. उद्धवाला सांगितलं इथे तू मांडी दे, मी जरा थोडा बाहेर जाऊन येतो. उद्धव मांडी उद्धवाने दिलेली आहे अर्जुनाला. अर्जुनाचे डोकं आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. भगवान परमात्मा तिथून उठून बाहेर जातात आणि थोड्या वेळात उद्धव महाराजांना आवाज ऐकायला येतो, श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. तर प्रश्न पडतो, हा आवाज कुठून येतोय? महालात तर कोणी नाही, इकडे तिकडे पाहतोय, पडद्याच्या तिथून कुठून दिसतंय का? सगळीकडं नजर फिरवली, नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. याला उद्धवाला इतकं आश्चर्य वाटलं, हा आवाज येतो तरी कुठून? अर्जुनाच्या तोंडाकडे पाहिलं तो तर घोरतोय, मग कसं शक्य आहे? मग आवाजाच्या दिशेने त्याने कान केले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अर्जुनाच्या केसातून, त्याच्या रोमारोमातून हरिचिंतन चालू आहे, तिथून नामस्मरण होतंय, तिथून श्रीकृष्ण श्रीकृष्ण आवाज येतोय. तेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे नामाचा महिमा किती. आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा आपल्या रोमारोमात मुरतं ते. म्हणजे नाम आणि काय काय साध्य होतं माऊली सांगतायत. हा अभंग हरिपाठ पूर्णपणे नामावरच आहे. साधं सोपं साधन आपल्याला करून दिलेलं आहे, पण आपण सोप्यातून अवघडाकडे जातो. जसं कीर्तनकार महाराजांना सोपा अभंग अवघड करून सोडवायचा प्रयत्न करतात, तसं आपण पण तसंच करतो. सोपं साधन दिलेलं असताना आपण अवघड साधनांच्या मागे लागतो. पण भगवंताकडे कलियुगामध्ये संतांनी आपल्यासाठी वरदान मागितलेलं आहे की ही कलियुगातली माणसं मतिहीन आहेत, त्यांच्या ताकद नाही, बुद्धिहीन आहेत. यांना फक्त तुझ्या नामानेच तू प्रसन्न हो. बघा, तुम्ही संसारात आहात, पण संसारात सुद्धा तपश्चर्या आहे. जेव्हा साधू संन्यास घेऊन जातो ना, त्याला काहीच करायचं नसतं. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच नसतं साधनेशिवाय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण प्रपंचातल्या माणसाला जबाबदाऱ्या असतात. आज सकाळी जेवलाय, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची, मुलांचं शिक्षण असतं, आई वडिलांचे आजारपण असतात, घर पाहायचं असतं, किराणा पाहायचं असतं, शेती पाहायची असते, समाजात पाहायचं असतं. आता हा उपक्रम चालू झाला, हा सप्ताह चालू झाला, आपलं 3रं वर्ष आहे. मग इथे पण आपल्याला काहीतरी योगदान दिलं. हे कोण करतं? प्रपंचातली माणसं करतात. आणि प्रपंचात राहून परमार्थ साधायची फार मोठी तपश्चर्या आहे. आणि म्हणून संतांनी वरदान मागितले आपल्यासाठी की तू फक्त तुझ्या नामानेच या कलियुगातल्या माणसांना प्रसन्न हो. मग आपण काय इतर वाडवाटा शोधायच्या? बघा, आजपासून हा सप्ताह
सुरू झालेला आजचा पहिला दिवस आहे आणि अजून आपले 3 दिवसाचा सप्ताह आहे. हा हरिनाम सप्ताह इतकाच जवळ आहे. आता बघा हा मंडप आहे, किती अर्धा भरलाय अर्धा रिकामाचा आहे. टाळकरी इतकेच आहे, इकडचे नाहीच आहे. 16 टाळकरी लागतात की नाही. मग ही आपल्या हिंदू धर्माची विटंबना नाही आहे का? हे विडंबन नाही आहे का? आपण खरंच आपल्या धर्माप्रती जागृत आहोत का? बघा इतर धर्मियांचा कुठलाही कार्यक्रम असतात हाऊसफुल असतात, पण आम्ही का नाही? आम्हाला तळमळ नाही, आमच्या धर्माचा अभिमान नाही. आम्हाला कुणीतरी आमच्यासाठी दुसऱ्याने झेंडा हातात घ्यावा, दुसरं कुणीतरी बलिदान द्यावं, दुसरं कुणीतरी आमच्या समाजासाठी करावं. आम्हाला काही घेणं देणं नाही. बस आम्हाला वाटलं तर आम्ही येणार, आम्हाला वाटलं तर देवाचं नाम घेणार, वाटलं तर एखादा उपवास करणार. बस झालं आमच्या धर्माप्रती निष्ठा. तुम्हाला खरं सांग, लहानपणापासून मुलांना धर्माचं शिक्षण द्या. मी तुम्हाला आतंकवादी बनवायला नाही सांगत आहे, पण धर्माचं शिक्षण द्या. समाजाची काळाची गरज आहे. एवढी मंदिरं नुसती बांधून उपयोग नाही, तिथं पूजा करणारं दर्शन घेणारं कुणीतरी पाहिजे ना. मी अशी मुलं पाहिलेली आहेत आणि अशा काही भगिनी सुद्धा पाहिल्यात की मंदिराच्या पुढे उभं राहिल्यानंतर नमस्कार करताना आपल्याला कुणी पाहतंय का, एवढी का लाज वाटावी? भगवंत ज्या परमेश्वराने परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं त्याचं दर्शन घ्यायची लाज वाटते. आपल्या मायबापाचं दर्शन घ्यायची आपल्याला लाज वाटावी का? मग आपण कुठे आहोत अजून? आपल्याला इतरांना नाव ठेवण्याचा काय अधिकार आहे? कारण आम्हीच आमच्या धर्माचं शिक्षण घेत नाही, आमच्या मुलांना आम्ही देत नाही, म्हणून आपले वृद्धाश्रम वाढलेत. नुसते वृद्धाश्रमच वाढलेत असं नाही, तर घरात वृद्धाश्रम तयार झालेला आहे, फक्त त्याचं स्वरूप दिसत नाही बाहेर. घरातल्या घरातच मुलगा आईला आई मानत नाहीये. मग तो वृद्धाश्रम नाही का? आहेत अवतीभोवती सगळी माणसं प्रेमाने आई म्हणून किंवा बाबा म्हणून हाक मारतच नसतील घरामध्ये. ए म्हाताऱ्या जर असे शब्द उच्चारले जात असतील तर तो वृद्धाश्रम नाही का तुमच्यासाठी? मग हे चित्र अजून किती विदारक व्हायची वाट पाहायची आपल्याला. पालखीचा दांडा कोवळा असताना वाकवला तर आकार प्राप्त होतो, तसं धर्माचे संस्कार हे बाल मनाला द्यावे लागतात, तेव्हा मुलांमध्ये ते संस्कार येतात. लहानपणापासून मुलांना तुम्ही जिथे जिथे जी उपासना चालत असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्संग चालत असेल, कुठलाही असू द्या, तिथे जरूर घेऊन जात. आळस करू नका, कंटाळा करू नका. आत्ताचा तुमचा आळस आणि कंटाळा हा धर्माला ग्लानी तर आणतो, पण तुमचंही म्हातारपण मात्र रडण्यात जातं. तुम्हाला म्हातारपणे रडायचं नसेल, दुःखात घालवायचं नसेल, म्हातारपण आनंदात घालवायचं असेल तर आत्तापासून मुलांवर संस्कार द्या. तुम्ही वाईट परिस्थिती आहे, तुम्ही म्हणा शेतकरी अन्नदाता आहे, पण आताच नाशिकच्या द्राक्षाच्या बागामध्ये करोडो रुपयाचं ड्रग पकडलं गेलेलं आहे. माणूस पैशाच्या अधीन किती झालेला आहे, पैशामागे किती धावतोय, त्याच्या पायी किती खालच्या पातळीला समाज चाललेला आहे. प्रत्येक कॉलेजच्या शाळेच्या बाहेर तुम्ही नीट निरीक्षण करा, हे ड्रग विकणारी लोक उभी असतात. कॉलेज शाळा अडवू शकत नाही, त्यांना आवाराच्या आत घेणार नाही, पण आवाराच्या बाहेर ते अडवू शकत नाही. मग ही मुलं का व्यसनाच्या आहारी होतात, त्याचं मूळ कारण कुठे आहे? हे आपल्याला की आपण मुलांना संस्कार दिलेले नाहीत. तू मोठा हो, पैसा कमव, इंजिनियर हो, डॉक्टर हो, वकील हो, खूप मोठा माणूस हो, मोठा नेता हो, पैसा कमव. फक्त पैसा मागे आपण धावतो. आपण चांगला माणूस हो हे संस्कार आम्ही मुलाला देत नाही. कारण देवाचं करायचं म्हणजे ते अडाणी लोकांचं आहे, ते अशिक्षित लोकांचं आहे. हे आपली जी एक मानसिकता तयार झाली ती बदलायची गरज आहे. आपण स्वतःही जसं तुम्ही 10,000चा मोबाईल देताना एक हरिपाठाचं 10 रुपयाचं पुस्तक पण मुलाच्या हातात द्या. विज्ञान तर पाहिजेच पाहिजे, समाजाला गरजच आहे, पण अध्यात्म सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. विज्ञानाने माणूस फक्त मशीन बनेल, अध्यात्म माणसाला माणूस पण जिवंत ठेवताय. हल्लीच्या मुलांना भावना नाही. तुम्ही पाहाल मुलं किंवा मुली असू दे अगदी कपडे बदलतात तसे मित्रमैत्रिणी बदलतात. घटस्फोट होत आहेत. का होत आहेत? याची कारण
कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली, आपली हिंदूंची संस्कृती धोक्यात आलेली आहे. कारण आम्ही कमी पडलेले आहोत आमच्या मुलांना आमच्या धर्माचं शिक्षण द्यायला, आमचे संस्कार द्यायला. कारण आम्हाला अध्यात्म म्हणजे गावंढळपणा वाटत आला. माऊलींनी 700 वर्षापूर्वी जो जाता 750 वर्ष होत आली ज्ञानेश्वरी. किती लोकांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि किती लोक ज्ञानेश्वरी वाचतात, किती लोक हरिपाठ म्हणतात किंवा एक अभंग कुठल्या माऊलीचा पाठ आहे हे बघा घरात जाऊन. का तळमळीने माऊलीने लिहिलेला आहे, का भगवंत संतांच्या रूपाने पुन्हा पुन्हा अवतार घेऊन येतो, आपल्याला जागृत करतोय. आपला हिंदुस्थान कुठपर्यंत होतं, गांधारीचं माहेर कुठं होतं, अफगाणिस्तान. सुग्रीव वाली कुठे होते, इंडोनेशियामध्ये. हिंदुस्थान किती मोठा होता, आता कुठपर्यंत राहिलाय, 4 राज्यांपुरता. तुम्ही लक्षात घ्या, हिंदू फक्त 4 राज्यात राहिलेत. नुसती मंदिरं बांधून काय उपयोग आहे, मंदिरात जायला तर कुणी पाहिजे. आम्ही कधी जागे होणार आहोत, कपाळाला टिकली लावायची आम्हाला ते पण नको आहे. मंगळसूत्र घालायचं नाही, पूर्ण सोन्याचं असतं, मध्ये 5 मणी असले बस झाले. साडी ओल्ड फॅशन झाला. सगळं आम्ही पाश्चात्याचं अंधानुकरण करतोय. आता तुम्ही इस्कॉनची संस्था बघा, तिथं कसे ते लोक आपल्या धर्मासाठी वेडे झालेले आहेत. ते सनातन म्हणून घेतात, स्वतःला हिंदू म्हणून घेतात, अभिमानाने म्हणतात. आणि आम्ही आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व असताना आम्ही देवाच्या पाया पडताना आम्ही लाजतोय. हो, हे पाप नाही का, आपल्या धर्माशी गद्दारी नाही का. देवाने का पुन्हा पुन्हा अवतार घ्यायचे आमच्यासाठी, जर आम्हाला त्याची काही किंमत नाही तर. म्हणून तुम्ही उद्या म्हणा की आम्ही मुलं जरी घेऊन आलो तरी तुमच्या कीर्तनातलं काय कळणार आहे त्यांना. तुम्ही वेदांत सांगाल, तुम्ही अभंगाचा अर्थ सांगाल ताई, पण आमच्या मुलांना काय कळणार आहे. मुलांना आम्ही सांगितलेलं कळलं नाही तरी चालेल, पण याला कीर्तन म्हणतात एवढं तरी कळालं पाहिजे मुलांना. हे तरी संस्कार त्यांना होते की याला कीर्तन म्हणतात, इथं याला विना म्हणतात, हे टाळकरी आहेत, हे गायक मंडळी आहेत, इथं प्रवचन होतं, इथं हरिपाठ होतं, याला हरिपाठ म्हणतात. जरी त्यांचा हरिपाठ पाठ नाही झाला तरी याला हरिपाठ म्हणतात, एवढी तरी ओळख त्यांच्या मनाला नक्कीच होईल. म्हणून उद्यापासून सप्ताहामध्ये मुलांना घेऊन या, मुलींना घेऊन या. सगळ्यात जास्त संस्कार आता मुलींना करण्याची गरज आहे. आपण पाश्चिमात्यांचा अंधानुकरण करून. एकदा मी इस्कॉनच्या मंदिरात गेली होती वृंदावनला, आणि तिथे ती एक भगिनी पाहिली. मला खरं डोळ्यापुढून ती बाई जात नाहीये. मांडीवर मूल झोपलेलं होतं, ती टाळ घेतला होता आणि श्रीकृष्णाचं भजन करत होते. आजूबाजूला एवढी लोक होती तिच्या, तिचं कशातही लक्ष नव्हतं. मांडीवरच्या मुलाला सुद्धा ती विसरली होती आणि ती भगवंताचं भजन करत होती. आम्ही हिंदू आहोत, कुठं येतो भजनाला. आमचं असं भजन घडतंय का, नाही घडत. म्हणून माऊली काय सांगताय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करा. हरिपाठातून महत्व सांगतात, अवधान ऐकले दिजे तरी सर्व सुखाचे पात्र. माऊली ज्ञानेश्वरी तर तेच आपल्याला सांगतात, पण आपण ऐकत नाही म्हणून आपण बहिरे आहोत. पण आपण मुखे तर नाही आहात ना. चला पांडुरंगाचा गजर करूयात, ज्ञानोबा रायांचा गजर. मुली